सकाळी तुमच्या पाया काळा जोराला लागला. जोपर्यंत काळा जोरा पायाचा आहे तोपर्यंत तुम्ही आहो. जोरा तुटला की हार पडलो म्हणून समजा. कोण सांगितले आणि एवढं म्हणजे गेलं बाजारात. कधी नाही गेल्याने गिराईक बाजारात गेलं. कसल्याच प्रकारचं ज्ञान नाही. बाजारात गेल्या 50-50 माणसं एका ठिकाणी घोळका करून बसले होते. तिथं गारुड्याचा खेळ चालू होता. गारुड्याचा साप ते टोपल्यामध्ये घेऊन आपण ते गारुडे आणि तुंगे वाजून ते साप नाचू लागलं होतं. ही गेले बघायला. तिथे बघायला गेलं ते साप गारुड्याच्या टोपल्यातून सळकांनी मारलं. ते पब्लिक मध्ये केलं. आता पब्लिक मध्ये साप घुसल्यावर पब्लिक कशी केली असेल. साधी बिलकुल जर आली तर लोक कसे करतील बघा. की साप माणसामध्ये घुसल्यावर चुरमडी एकमेकावर पडली. घरदार झाला आणि ह्याच्या पायातला दोरा कवा तुटला की धावपळीमध्ये पुन्हा बघितलं पायात दोराच नाही. मोठमोठ्यानं रडू लागलं बाजारामध्ये. अगं तुला धांडू म्हणलो तू बाजारला. बघ मी हारपलो. बघ मी हारपलो. म्हणजे का भाव म्हणजे पिशवी हारपली म्हणलं तर साहजिक आहे. म्हणजे माझी घड्याळ हरपली म्हणलं साहजिक आहे. मोबाईल हरपला म्हणलं साहजिक आहे. मी हरपलो म्हणाले कंटिळ आहे का काय. म्हणजे त्या बाजारामध्ये त्याच्या गल्लीत राहणारे काही माणसं होते. त्यांनी बघितलं अरे हे आपल्याच गल्लीतले गिराईक आहे. थांबा ह्याला काही म्हणू नका. हे बल्ब आहे म्हणजे बल्ब आहे म्हणजे पण ह्याचं बटन घरी आहे म्हणजे कळलं का. हे बल्ब आहे म्हणले काय झालं. बल्ब बाजारात असते पण बटन घरी असते. घरी आला आणि सांगितलं तुमचं गिराईक म्हणजे बाजारामध्ये गर्दा करायला हात पडलो. बाई गेली आणि त्या गर्दीमध्ये गेल्याबरोबर तिला तसंच म्हणाल बघ तुम्हाला धाडणूक म्हणली होती बाजारला उघड धाडलीस मी हार पडलो. त्या बाईने बोलत पाया कळा बोला तसा बांधला. उघड अर्धा म्हणजे बघा म्हणजे पाया करतो मी कळा बोला होता. अगं मी सापडलो म्हणलं. आता हारपला बी नाही सापडला गेले पण ते मध्ये 1-2 तास गेले. त्याला काय म्हणायचा भ्रम झाला होता. त्याला कसला भ्रम. तसा आपणाला बी भ्रम झालाय. तो भ्रम काढण्यासाठी साधूचा बोध व्हावा लागतोय. पहिल्या चरणामध्ये माऊली म्हणतात साधू बोध झाला तो दुनिया
भ्रम दूर करतात त्याला म्हणायचं साधू बोध झाला. केला नाही, साधू बोध झाला. मग तुम्हाला सांगतात की तुम्ही ब्रह्मस्वरूप आहात, तुम्ही खरेच देवाचे अवतार. तुमच्या हृदयामध्ये देव वास्तव्याला असतो. तैसावे हृदयामध्ये रामू असता सर्व सुखाचे आरामू की भ्रांतीचे काम विषयावरी. हृदयामध्ये प्रत्येकाच्या राम आहे, प्रत्येकाच्या हृदयामध्ये देव आहे. साठविला आहे हृदय संस्कृती बाहेर धाकुटी मूर्ती उभी. किंवा साठविला हरी हृदय मंदिरे त्याची सरळी झाला सफल व्यापार. देव आपल्या हृदयामध्ये आहे, पण आपली ओळख देवाची आपल्याला ओळख नाही. ती ओळख करून येण्यासाठी संत महात्म्याकडे जावं लागतंय. पण देव म्हणतात, संत म्हणतात की तूच देव आहेस. देव कोण आहे? मनुष्यच देव आहे. देव होऊ म्हणते ते होतील तरी का नरदेह विधान लागले हाती उत्तम सार उत्तम गती. देव होऊ म्हणते ते होती तरी का चुकी न धरावे. माणसाला देव होता येते. बरेच माणसं देव होऊन गेले बघत बघत आपल्या डोळ्यात दिसत. देव होता येते माणसाला. केले होते याच जन्मी अवघे विठोबाच्या नामे. काय म्हणतात ते ह्या जन्मात करता येते. देव व्हायचं म्हणलं होता येते. पण विठोबाचं नामस्मरण रात्रंदिवस करावं लागते. तुम्हीच देव होता. राम म्हणतात रामाची होई जे पदी वैसोरी पदवी घेईजे. तुम्ही राम 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 म्हणलं तर तुम्ही जर राम होऊन जा. एवढं सामर्थ्य त्या नामचिंतनामध्ये आहे. पण ते नामचिंतन घडण्यासाठी संतांची भेट व्हावी लागते. आणि संतांची भेट झाल्यानंतर तुम्हाला तुमचं अज्ञान दूर करतात. अज्ञान दूर करण्यासाठी काय काय आपल्या अज्ञानावर काय काय येऊन बसलंय? मल विक्षेप आवरण हे 3 थर बसलेले. या मल विक्षेप आवरण घातल्याशिवाय आपल्याला ज्ञान भेटणार नाही. खेड्याची म्हातारी मुंबई पुण्याला गेली. तिथं भांडे घातलेले बघितलं त्या मुंबईमध्ये. थोडीशी एवढी पावडर भांड्यामध्ये टाकली, नळाखाली भांडं धरलं की भांडं स्वच्छ निघायचं.